तुमच्या पुरस्काराबद्दल खूप खूप अभिनंदन। ही एक प्रभावी कामगिरी आहे आणि ती खरोखरच पात्र आहे। आपण भविष्यात आणखी काय साध्य कराल हे पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही। आपण अशी प्रगती करत राहा। ईश्वर आपल्याला कायम भरभरून यश देवो या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा आपलं अभिनंदन। भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश सचिव राजू गंगाधर जाधव यांना गांधी पीस फाउंडेशन नेपाळ डॉक्टरेट पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। राजू गंगाधर जाधव यांना नेपाळ सरकार आणि भारत सरकारच्या वतीने देण्यात आलेला मानाचा डॉक्टरेट अवॉर्ड मिळाल्याबद्दल अनेकांनी त्यांना प्रत्यक्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। यावेळी राजू जाधव यांनी गांधी पीस फाउंडेशन नेपाळ यांचे आभार व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले। नमस्कार, मी राजू गंगाधर जाधव। काल झालेल्या कार्यक्रमामध्ये गांधी पीस फाउंडेशन नेपाळ आणि व आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी भारताच्या याच्यामधनं काही निवडक लोकांमध्ये माझं नाव आलं। मी त्या नेपाळच्या सरकाराला मी शतशत प्रणाम करतो। त्यांनी माझं कार्याची दखल घेऊन व या समाजकार्याची दखल घेऊन मी समाजामध्ये काय काय कामं केलेली आहेत, काय काय नाही, मला अजून उत्साहित वाटेल आता कार्यक्रम करण्यामध्ये। मी येत्या या 2024 ते 2025मध्ये या आपल्या महिला सक्षमीकरण करण्यासाठी किंवा युवकांना उद्योजकमध्ये आणण्यासाठी किंवा चांगल्या गोष्टींमध्ये त्यांना स्पर्धा परीक्षामध्ये किंवा याच्यामध्ये नोकर भरतीमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचावी अशा काही योजना आम्ही सुरू करत आहोत समाजासाठी। या समाजाने पुरेपूरपणे दखल घेतली गांधी पीस फाउंडेशनने। मी पुन्हा एकदा गांधी पीस फाउंडेशन नेपाळ आणि व आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी नाशिक यांचे मी अजून एकदा खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो, कारण की त्यांनी माझं नाव सुचवल्याबद्दल, त्यांनी माझे समाजाची दखल घेतल्याबद्दल, एका समाज कार्यकर्त्याची दखल घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। जय बजरंग, जय वडार। भारत सरकार व नेपाळ सरकार या दोन्ही देशांच्या वतीने आमचे मोठे बंधू राजूभाऊ जाधव यांना डॉक्टरेट पदवी ही बहाल करण्यात आली। त्याबद्दल भारत सरकार व नेपाळ सरकार या दोन्ही सरकारांचे मी मनापासून धन्यवाद देतो। भारत आणि नेपाळ सरकारतर्फे आमचे मित्र राजाभाऊ जाधव यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल दोन्ही सरकारचे मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। धन्यवाद। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।